लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्यापैकी अनेक जण 9 दिवस देवीचे उपवास करतात. पण उपवासाला आपल्याला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना. मग या नवरात्रामध्ये जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही उपवासाचा पिझ्झा तयार करू शकता. होय, उपवासाचा पिझ्झा अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघूयात की हा पिझ्झा कसा तयार करायचा ते. साठी लागणार आहे आपल्याला भाजणीचं पीठ. भाजणीचं पीठ मी हे घरी केलेलं भाजणीचं पीठ आहे. आपण 3 वाट्या मी भगर घेतली आहे. भगर कच्ची घ्यायची आहे आणि साबुदाणा मात्र थोडासा भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाणा, 3 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा. तर त्यामध्ये हे याचं पीठ करून घेतलेलं आहे. ते पीठ आपण पिझ्झासाठी वापरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मी बटाटे असे फिंगर चिप्स करून घेतलेले आहेत. आपल्याला हे पण वापरायचे आहेत. त्यानंतर चीज, हे चीज मी मॉझरेला चीज घरी बनवलेलं आहे. नंतर पनीर घेतलेलं आहे आपण, हे पण घरीच बनवलं आहे मी. त्यानंतर हिरवी मिरची, ही फिकी हिरवी मिरची घेतली आहे. आणि ऑलिव्हजला पण सबस्टिट्यूट देणार आहोत. हे ब्लॅक ग्रेप्स आहेत, काळे द्राक्ष आपण ते वापरणार आहोत. त्यानंतर आपण सॉस बनवण्यासाठी चीज घेतला आहे पुन्हा आणि बटाटा उकडलेला. नंतर लाल तिखट घेणार आहोत आपण थोडंसं सॉस बनवण्यासाठी आणि चिली फ्लेक्स. सुरुवातीला थोडंसं आपण सॉस सुरुवातीला बनवून घेऊया. थोडंसं तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि त्या तेलामध्ये चिली फ्लेक्स घालायचे थोडेसे आणि चिली फ्लेक्स, काळे मिरी पावडर टाकून त्यामध्ये आपण हा बटाटा आणि चीज छान स्मॅश करून त्यात थोडं पाणी घालून त्याचा सॉस करणार आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, म्हणजे छान लाल रंग येईल आपल्या सॉसला आणि तो सॉस छान तयार होईल. त्यानंतर आपल्याला बेस तयार करायचं आहे. त्यासाठी एका फ्राय पॅनमध्ये आपल्याला बटाटे, थोडंसं तूप घालायचं किंवा बटर घालायचं आणि त्याच्यावर डायरेक्ट हे बटाटे पसरवून द्यायचे आहेत गोल आकारामध्ये. ते बटाटे पसरवल्यानंतर त्यावरती आपल्याला सारण घालायचं आहे. सुरुवातीला बटाटे टाकायचे, त्यावरती सारण घालायचे. सारण बनवताना आपल्याला ह्याच पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि त्यामध्ये थोडासा सोडा घालूया आपण, म्हणजे थोडासा छान फ्लफी होईल ते. यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा घालायचा आणि मीठ घालून, फक्त मीठ घालून हा पिझ्झा बेस आपला त्या आपण पसरवलेल्या तव्यावरती आपल्याला हे बॅटर ओतून द्यायचं आहे गोल आकारामध्ये. त्यानंतर हा आणि झाकण ठेवून द्यायचं. छान वरती फ्लफी होईल तो आणि खालून क्रिस्पी होणार, कारण की बटाटा क्रिस्पी होणार. अगदी मंद आचेवरती आपल्याला एक 10 मिनिटं लागतील याला. तर हा बेस आपण तयार करून घेऊया. त्यानंतर बेस तयार झाल्यानंतर त्याला उलटं करायचं आपल्याला. उलटं केल्यानंतर खालून शेकेपर्यंत आपल्याला त्याच्यावरचं टॉपिंग करायचं आहे. आपण आधी सॉस तयार करून घेतलेलाच आहे. त्यानंतर तो सॉस पसरवायचा त्यावरती, खाली थोडंसं बटर टाकायचं, पिझ्झा बेस जळायला नको म्हणून. आणि त्यावरती आपण सॉस लावून घेऊया. सॉस लावल्यानंतर थोडेसे मी मिरची आणि ही पनीर आपण थोडेसे फ्राय करून घेऊया सुरुवातीला आणि याच्यामध्ये थोडेसे मिरी पावडर आपण घालूया. फक्त मिरी पावडर आपल्याला फ्लेवरला द्यायची आणि मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर आणि मिरचीमध्ये आणि ते त्याच्यावरती पसरवायचं आहे. त्यानंतर हे मी आज काळे ग्रेप्स, ऑलिव्हजला सबस्टिट्यूट म्हणून काळे ग्रेप्सचे स्लाइसेस करून घेऊया 4-5. दिसायला खूप सुंदर दिसेल आहे. आणि ते पसरवल्यानंतर त्यावरती आपण चीज घालणार आहोत. हे मॉझरेला चीजची थोडीशी प्रोसिजर सांगते. फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे, पूर्ण साईज सगळं दूध घ्यायचं आहे. ते तापवायचं नाही आहे सुरुवातीला आणि तसं कच्चं दूध आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती हळूहळू हलवायचं आहे. आणि थोडा थोडा फ्रूट सॉल्ट, म्हणजे लिंबूसत्व, अगदी थोडे थोडे दाणे त्याच्यात टाकत जायचे आणि हलवत जायचं आहे. आणि त्याचा छान एक गोळा तयार होतो. तो गोळा जेव्हा दुधाला उकळी यायला लागेल तेव्हा तो गोळा पूर्ण तयार होऊन जाईल. तो गोळा काढायचा, त्याला व्यवस्थित थंडगार पाण्यामध्ये टाकायचा तो गोळा आणि त्या गोळ्याला छान कच्चं दाबायचं आणि त्याला रात्रभर बांधून ठेवायचं. चीज हे दुधापासूनच बनवलेलं असतं, त्यामुळे ते उपवासाला चालू शकतं. चीजमध्ये फक्त दूध असतं, तर ते उपवासाला चालतं. अशा प्रकारे आपण टॉपिंग करणार आहोत. वरून चिली फ्लेक्स पसरवूया आणि आपला खूप टेस्टी असा पिझ्झा तयार होऊन जाईल. तर अगदी सोप्या पद्धतीनं हा पिझ्झा तुम्ही घरी तयार करू शकता. नक्कीच तुम्हाला आवडेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.